लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा अहिल्याबाई होळकर यांनी काशीमध्ये मणिकर्णिका घाट बांधलेला होता आणि काशीतलं जे महादेवाचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला होता. परंतु स्वतःचा उदो करून घेण्यासाठी बेगडी हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी तो मणिकर्णिका घाट पाडून टाकलेला आहे, जो की भारतासाठी एक सांस्कृतिक वारसा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेची ती ओळख होती, मराठी माणसाच्या अस्मितेची ती ओळख होती आणि एक धनगर स्त्रीने स्वतःच्या कर्तृत्वाने उभा केलेला तो सांस्कृतिक ठेवा होता. परंतु त्या धनगर स्त्रीने केलेला असल्यामुळं ह्या मनुवाद्यांना तो डोळ्यात खुपत होता, म्हणून त्यांनी तो पाडून टाकलेला आहे. अगदी तो पाडून टाकीत असताना बुलडोझरने तो पाडून टाकला, तो मणिकर्णिका घाट नष्ट केला, तिथले असंख्य मंदिरं छोटे मोठे पाडून टाकले, शंकराची पिंडसुद्धा बुलडोझरने पाडली, अगदी अहिल्यादेवी होळकर यांची मूर्तीसुद्धा पाडून टाकली. अगदी ती मूर्ती लोकांना तिथं पायाखाली तुडवली जात होती, पायदळी तुडवली जात होती. परंतु ह्या योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांना त्याच्याबद्दल काही घेणं देणं नव्हतं. फक्त विकासाच्या नावाखाली त्या घाटाच्या शेजारी आता मोठे मोठे हॉटेल बांधले जाणारे 5 स्टार 3 स्टार, आणि त्याच्यासाठी त्यांनी हा मणिकर्णिका घाट पाडून टाकलेला आहे. आणि अहिल्यादेवींचं नाव पुसण्याचा त्यांचा हा डाव आहे, त्यांनी हा घाट घातलेला आहे. परंतु महाराष्ट्रातून बरेच लोक याच्याबद्दल बोलत आहे, देशात सुद्धा याच्याबद्दल लाट उसळलेली असताना तथाकथित हिंदुत्ववादी नेता किंवा हिंदू नेता गोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाळीव असलेला गोपीचंद पडळकर मात्र पुढे यायला तयार नाही. तो कोणत्या तरी पेशवेच्या धोत्रात तोंड लपून बसलेला आहे.